नमस्कार मंडळी, उन्हाळा चालू आहे, जेवण जात नाही दुपारचं. त्याच्यामुळे आपण काहीतरी असं चमचमीत करणार आहोत. त्याच्यामुळे एक घास का एक भाकरीसुद्धा जास्त जाऊ शकते. एकदम गावरान पारंपरिक पद्धतीने आपण आज मिरचीचा ठेचा बनवणार आहोत. तर चला, मिरची जास्त तिखट घ्यायची नाही, एकदम कमी तिखटाची मिरची घ्यायची. उन्हाळ्यात तशाही मिरच्या तिखट नसतातच. प्रथम मिरचीचे देठ काढून मिरची 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. जी मिरची लांब आहेत त्याचे 2 भाग करायचे आहेत. आणि पहिल्यांदा तेल न टाकता तव्यावर मिरची छान अशी भाजून घ्यायची आहे. 70 ते 80% मिरची तेल न ओतताच भाजून घ्यायची आहे. कारण तुम्ही तेल जर ओतलं तर ती मिरची तडतड वाजते, फुटते आणि आपल्या डोळ्यात जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तेल अगोदर ओतायचं नाही, मिरची पूर्णपणे 70-80% भाजून घ्यायची आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे. तेलसुद्धा जास्त ओतायचं नाही, 1 ते 2 चमचे तेल टाकायचं आहे. आणि तेल टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं अजून छान अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर जरा लांबच उभं राहायचं आहे, कारण मिरची फुटली की ते कुठेही उडू शकते. त्याच्यामुळे लहान लेकरांनासुद्धा जवळ घ्यायचं नाही. आणि 2-3 मिनटं भाजून घ्यायचे आहे. 2-3 मिनटे झाल्यानंतर गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये एक अख्खा लसणाचा कांदा सोलून टाकायचा आहे. आणि अर्धा चमचे जिरे, लसूण जिरे टाकल्यानंतर 1 मिनिट बरंच भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर गॅस बंद करायचा. बघू शकता, छान असा आपला लसूणसुद्धा भाजून निघतोय. लसूण भाजल्यामुळे त्याचा कच्चेपणाचा वास हा लागत नाही. त्याच्यामुळे मिरची भाजताना त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आहे. तर पाहू शकता, मस्त असं आपलं हे भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. आणि नंतर थंड झाल्यानंतर, पूर्णपणे थंड करायचं नाही, थोडंसं कोमट असतानाच एका कापड्याने तवा धरायचा आणि बारीक करून घ्यायचा आहे. शक्यतो ठेचा करताना मोठं मीठ वापरायचं आहे, एकदम बारीक मीठ वापरायचं नाही, कारण ठेचा आपला पटकन बारीक होतो. आणि तवा गरम असतानाच का करायचा, कारण मिरची बारीक होण्यास पटकन अशी आपल्याला मदत होते. जर तुम्ही थंड केलं तर ते पटकन बारीक होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तवा गरम असतानाच ते बारीक करायचं आहे. 2 ते 3 मिनटात आपला ठेचा पूर्णपणे तयार होतो. तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. उन्हाळ्यामध्ये ठेचा दही एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि या पद्धतीने एकदा मिरची ठेचा नक्की ट्राय करा. कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.